वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते आत्मा तुम गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजा ते विविधोपभोग रचना निद्रा समाधि स्थिति संचारस्तु पदयो प्रदक्षिण विधि स्वत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तदखिलं शंभो तवाराधनं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पानो महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोने राहते तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला घेतलेला अभंग शांतिनिकेतन पैठण निवासी नाथ महाराजांचा सुंदर असा चारचरणाचा अभंग सेवेसाठी निवडला. या अभंगामध्ये श्रीमंत संत श्री नाथ महाराज म्हणतात, ज्याचा जन्म होतो त्याला मरावं लागतं. या संसारात कोणालाही थांबता येत नाही, कोणालाही राहता येत नाही. इथं जसं येणं सत्य आहे तसं इथं एक गोष्ट खरी आहे, जाणंही सत्य आहे. आणि ऐका, जीवनातील सर्वात मोठं जर दुःख कोणतं असेल तर मरणाचं सगळ्यात मोठं दुःख आहे. मरण्यासारखी हानी नाही, मरणासारखं दुःख नाही. महाराज म्हणतात मरणाचं सगळ्यात मोठं दुःख आहे. संसारात आल्यानंतर सर्वात मोठं जर दुःख कोणतं असेल तर मरणाचं आहे. महाराज म्हणतात ते दुःख जर तुम्हाला कमी करायचं असेल तर एक काम करा, मी सांगतो तसं ऐका. या संसारात तुम्हाला दुःखच होणार नाही. संसारात दुःख होण्याचं कारण काय आहे ते कारणच संपून जाईल. मी सांगतो असे संसारात राहा, म्हणजे हा संसार तुम्हाला दुःख देणार नाही. या संसार प्रत्येकाला सोडून जायचंय आणि प्रत्येकाला सोडून जायचं म्हणून तुम्ही एक काम करा. संसारातून जात असताना महाराज म्हणतात तुम्ही एक काम करा, तुम्हाला हा संसार दुःख देणार नाही. मी सांगतो असे जगा. म्हणले कसे जगा? म्हणले पक्षासारखे जगा, म्हणजे तुम्हाला हा संसार दुःख देणार नाही. महाराज म्हणतात कसे? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती. महाराज म्हणतात त्या पक्षासारखे जगा आणि डबल मारू एकच बस. पक्षासारखे जगा आणि पक्षासारखे जगत असताना काय करा, तुम्ही पक्षासारखे या, दाणे खा, उड्या मारा, मोज मजा करा, आनंद घ्या. आणि आनंद घेतल्यानंतर पक्षी जसे दाणे खातात, पाणी पितात आपल्या दारामध्ये, आणि ते सगळं झालं की काय करतात, उडून जातात. तसं तुम्ही या संसारात या, हसा, खेळा, आनंद द्या, लोकांच्या उपयोगात या, आणि एक दिवस त्या पक्षासारखे हळूच करून उडून जा. त्या घराला माझं म्हणू नका, त्या गावाला माझं म्हणू नका, पक्षासारखे जीवन जगा. कैसा असावं संसारात? महाराज म्हणतात तैसे असावे संसारी. कैसे? पक्षासारखे. एक उदाहरण नाथ महाराजांना दिलं, पण ते उदाहरण थोडं कमी पडलं, आणि कमी पडलं म्हणून महाराजांनी परत एक उदाहरण दिलं की वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. कसे राहा संसारात, म्हणजे संसार तुम्हाला दुःख देणार नाही. एखाद्या वस्तीकरासारखे राहा. वस्तीकर म्हणजे पाहुण्यासारखे राहा. तुम्ही आलात नाही या संसारात, आता
पाहुण्यासारखे राहा. नाना पाहुण्यासारखे आले आणि पाहुण्यासारखे गेले. तुम्ही नानासारखे या, हसा खेळा, सर्वांना आनंद द्या, सर्वांना सुख प्राप्त करून द्या, सर्वांना योग्य मार्गाने लावा आणि तुम्ही इथून चालते व्हा, निघा इथून. महाराज म्हणतात त्या वस्तीकरासारखे पाहुण्यासारखे या. पाहुणा रात्री घरी येतो, पाहुणचार खातो, खूप आनंद घेतो, सगळे लोक पाहुण्याचा सन्मान करतात, इतका सन्मान की त्याला सगळ्या सुखसुविधा जागेवर असतात. पण तो पाहुणा असं म्हणत नाही सकाळी उठल्यानंतर एवढ्या सुखसुविधा आहे, राहतो महिनाभर याच गावात नाही. मग सकाळी उठल्यानंतर त्याची एकच प्रतिक्रिया असते, हात जोडून पाहुण्याला येऊ का मग आता, का त्याला माहिती आहे सगळं जरी सुखसुविधा असल्या तरी हे माझं नाही. तसं इथं या लोकांमध्ये जास्त गुंतू नका. तुम्ही जेवढे जेवढे गुंतसाल तेवढं तेवढं तुम्हाला हा संसार केवळ काय देईल, दुःख देईल. तसे तुम्ही राहा. म्हणले महाराज कौरक राहा. महाराज म्हणतात जोपर्यंत प्रारब्ध भोग आहे तोपर्यंत राहा. जोवरी प्राचीनाची दोरी, अभंग लक्षात घ्या बरं. हां, महाराज म्हणतात जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत तुम्हाला राहावंच लागेल. तुम्ही साधू असले तरी प्रारब्ध भोग भोगावं लागेल आणि देव असले तरी प्रारब्ध भोग भोगावं लागेल. प्रभू रामचंद्र देव होते पण त्यांनाही भोग भोगावा लागला, वनवासात जावं लागलं, प्रचंड हाल त्रास सहन करावा लागला. रामाची बायको सीता होती, साक्षात जगदंबा होती, तिला सुद्धा त्रास झाला. हा प्रारब्ध भोग आहे. भोग हा देवाला चुकला नाही. मग तुमचं आमचं काय घेऊन बसले हां. पण हे कौरक म्हणले जोवरी प्राचीनाची दोरी, जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत हा भोग भोगावा लागेल. ऐका म्हणले महाराज मग हा भोग भोगत असताना काय करायचं आम्ही, की जेणेकरून या भोगाचं दुःख होणार नाही. काहीच करू नका, एक काम करा. काय करा, एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवन. महाराज म्हणतात त्या देवाला शरण जा. दुःख येईल, संकट येतील, जातील, संकटाजवळ बसू नका, दुःखाजवळ बसू नका, त्या देवाला शरण जा. आणि एकदा का देवाला शरण गेले की महाराज म्हणतात ऐसे असता भय कवन, मग तुमच्या जीवनात भीती राहणार नाही. सरळ सरळ नाथ महाराजांचा अभंग तुमच्या पुढे ठेवला. ऐका सगळे, अल्पसहा कार्यक्रमाचा परिहार देणं गरजेचं आहे. आपल्या धोडप या नगरीमध्ये आजचं हे कीर्तनपुष्प भगवान पांडुरंगाच्या समर्थ श्री गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करायचं आहे. पण एक कीर्तन किमे निमित्तानं आहे, कशाच्या निमित्तानं आहे, आपल्या गावातील गोड व्यक्तिमत्व आदरणीय वैकुंठवासी श्री भास्कररावजी झिंगाजी बोडखे पाटील, ज्यांना आदरानं प्रेमानं सगळं गाव, सगळे पाहुणे राहुणे आम्ही महाराज लोक नाना म्हणायचो. आज नानाच्या 13वीच्या निमित्तानं हे कीर्तनपुष्प आपल्याला समर्थ श्री गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करायचं. आदरणीय नानाची आज 13वी आहे आणि 13वीच्या निमित्तानं त्यांचे चिरंजीव आदरणीय अरुण भाऊ असतील, आदरणीय सतीश भाऊ असतील, या दोन मुलानं त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या हा 13वीचा हा कीर्तन सोहळा ठेवला. खऱ्या अर्थानं या 13वीच्या कीर्तनाला मुलांनी ठेवलं, त्यामुळे या सोहळ्याला कृतज्ञता सोहळा सुद्धा म्हणतात दत्ता महाराज. कृतज्ञता म्हणजे केलेल्या उपकाराची ज्याला जाण असते त्याला कृतज्ञ म्हणतात. ऐका ना, वडिलाचा असा सोहळा ठेवणं, आपल्या पूर्वजाचा ज्यानं जीवाचं रान केलं, हाडाचे काढं केले आणि तुम्हाला लहानचं मोठं केलं, शिकवलं, चांगल्या संस्कार दिला, चांगल्या मार्गानं लावलं, चांगल्या ठिकाणावर आणून बसवलं, अशा एका बापाचा हा सोहळा आहे. आणि एका बापाचा सोहळा करणारे मुलं आहेत. ऐका, म्हणून त्या मुलाला मी धन्यवाद देईन. हा कृतज्ञता सोहळा आहे. केलेल्या उपकाराची ज्याला जाण असते त्याला कृतज्ञ म्हणतात मायबापू, आणि केलेल्या उपकाराची ज्याला जाण नसते त्याला कृतज्ञ म्हणतात. हल्ली समाजामध्ये कृतज्ञ मुलांची संख्या वाढली, आता कृतज्ञ मुलं राहिले नाहीत. असे जे मुलं आहेत ज्यांना आपल्या वडिलाविषयी एवढी आपुलकी, एवढी श्रद्धा, एवढा भाव आहे, खरं तर मी आलो तेव्हापासून ते दोन्ही मुलं आपल्या वडिलाचं गुणगान सांगताना अजिबात थकले नाही. सारखं चालूच, नाना असे होते, नाना तसे होते, नानानं हे केलं, नानानं ते केलं.
ऐका, मी त्यांना सांगितलं काही सांगू नका. बरं, मुलं सांगतात यात नवल नाही, सुना सुद्धा येऊन सांगत होते आमचे नाना असे होते, आमचे नाना तसे होते. आमच्या नानानं कधीच सून म्हणून आवाज दिला नाही, बाईच म्हणले तोड बरोबर. सगळे घरचे सांगत होते. त्यांच्या नाती असेल, त्यांचा नातू असेल. ऐका ना, हे सगळे मी आलो तेव्हापासून नानाचं गुणगान करायला लागले. पण एक सांगू का अरुण भाऊ, तुम्हाला गुणगान करायचं कामच नाही. मी त्यांना आलो तेव्हापासून सांगतो, काही सांगू नका मला. का सांगू नका? वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. अहो, जे सज्जन लोक असतात, जे कर्तृत्ववान लोक असतात, त्यांची कीर्ती सांगायचं काम नसते. वाऱ्या हाती माप चाले. अशा जे लोक असतात ना कर्तृत्ववान, अहो वाऱ्याच्या हाताने यांची कीर्ती चालत असते. कर्तृत्व सांगायचं काम पडत नाही, ज्यांचं कर्तृत्व सगळ्या जगाला माहीत होतं, ध्यानात ठेवा. काही लोकांचं कर्तृत्व सांगावं लागत असतं, काही लोकांचं कर्तृत्व सांगायचं काम नाही. नाना काय होते हे मला सांगायचं काम नाही. का नाही? कारण मी नानाला अनुभवलं, नानाला पाहिलं. ज्या वेळेस तुमचा पहिला सप्ताह झाला तेव्हापासून मी नानाला पाहतो. मी पहिल्या सप्त्याच्या, त्याही सप्त्याचा मी काय आहे, साक्षीदार आहे. पहिल्या सप्त्याचं आयोजन आणि नियोजन माझ्या हातानं झालं म्हणलं तरी काही वावगं होणार नाही. कारण परमपूज्य स्वामीजीची तारीख घ्यायला मी सोबत होतो. तुमच्या टेलर कुठे गेले? मिस्त्री. म्हणजे स्वामीजीच्या हातानं काय झालं, मी तेव्हापासून नानाला पाहतो. नाना काय होते, नानाचं जर थोडा जीवनपट सांगितला तर तुम्हाला आनंद वाटेल, आश्चर्य वाटेल. नाना उत्तम वक्ता होते. ज्यावेळेस गावात कोणीच बोलत नव्हतं त्यावेळेस नाना बोलायचे माईकवर. उत्कृष्ट वक्ता होते नाना. नानाची शब्दफेक, नानाचं बोलणं अद्वितीय होतं. अमृतासारखं बोलणं होतं नानाचं. उत्कृष्ट वक्ता होते नाना. आणि उत्कृष्ट वक्ता का होते त्याचं एक कारण होतं. नाना उत्कृष्ट वक्ता असण्याचं कारण, नाना उत्कृष्ट माणूस होते, उत्तम माणूस होते, उत्तम पुरुष होते. ऐका, नानाचं जीवन स्वच्छ आणि निर्मळ जीवन होतं, निष्ठुर जीवन होतं. ऐका, नानाचं शिक्षणही भरपूर होतं. त्या काळात नानाचं शिक्षण, नाना BSc होते, बरोबर ना? त्या काळात BSc होते नाना. म्हणजे त्यांच्या नातीला सुद्धा माहीत नव्हतं की ती म्हणली नाना एवढे शिकलेले होते. कारण बरेच माणसं असे असतात की ते काय कधीच आपला मोठेपणा जगाला दाखवत नसतात. मोठे माणसं आपला मोठेपणा तोंडाने सांगत नसतात, ध्यानात ठेवा. ते लहान होऊन राहत असतात, ध्यानात ठेवा. आणि जे लहान असतात ते मोठेपणा सांगत असतात. हा नियम आहे. ज्याला काहीच येत नाही ते दांगडू करत असतं, रिकाम्या घागरी आवाज देत असतात. कळलं काय? भरील घागर आवाज देत नाही. लहान झरे जास्त आवाज करतात, खळखळ 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 खळ. आणि अथांग नदी शांत चालते. जे मोठे लोक असतात ना, हे अथांग असतात, हे गोंधळ करत नाही, ध्यानात ठेवा. आणि ऐका ना, हे सगळे एवढे नाना नव्हते. नानाला शिक्षणाची प्रचंड आवड होती. आपल्या घरात सगळे शिकावेत, गावात सगळ्यांचं शिक्षण चांगलं व्हावं, ही भूमिका नानाची होती. शिक्षणाच्या प्रती नानाच्या अंतःकरणात अपार श्रद्धा होती. का? कारण याचं कारण ते स्वतः सुशिक्षित होते. शिक्षणाची त्यांना जाण होती. उत्तम वक्ता होते, उत्तम शिक्षक होते, उत्तम पुरुष होते ते. आणि त्याच्या पुढे सांगू, उत्तम बाप होते. बापही उत्तम होते ते. त्यांनी बापाचंही कार्य उत्तम केलं, काही कमी ठेवलं नाही. मुलांना मुलींना योग्य संस्कार लावले, आणि मुलांना मुलींना योग्य संस्कार लावले नाही, तिसऱ्या पिढीला म्हणजे नाताला नातीला योग्य संस्कार टाकले. अहो, नाती आणि नात जर एवढी जर नानाची सेवा करत असेल तर ते हे त्यांची कृपा नाही, त्यांची उपकार नाही, हे नानाचे संस्कार आहेत, ध्यानात ठेवा. एवढी सेवा केली सुननं आणि त्या नातायनं नातूनं. मला भाऊ सांगत होते, आम्ही सेवाच केली नाही महाराज, सगळ्या सेवा आमच्या सुनायानं केली नानाच्या. याचं कारण सांगू का तुम्हाला? हे संस्कार असे घडत नाही, हे संस्कार होते नानाचे. आणि आता खऱ्या अर्थानं या कुटुंबातला एक फार मोठा वटवृक्ष, संस्काराचा वृक्ष गळून पडला. आज खऱ्या अर्थानं नाना गेले म्हणजे काय गेले, या गावातला एक संस्काराचा वृक्ष कोसळून पडला, ध्यानात ठेवा. आणि बाप गेला जीवनातला बाप गेला की बापाचं दुःख फार मोठं असतं. बाप असतो, ध्यानात ठेवा. आईबद्दल बरेच लोक बोललेत, आईबद्दल कविता आहे, आईबद्दल गाणे आहेत, ऊत आला गाणे आलं, कविता आलं, पण बापाबद्दल कोणी बोलत नाही. बापाबद्दल बोललं पाहिजे. आज बाप गेला जीवनातला. बाप हा घराचा आधार असतो, ध्यानात ठेवा.
बाप हा घराचं वास्तव असतं, आई घराचं मांगल्य असतं, तर बाप घराचं वास्तव असतो. ध्यानात ठेवा. जोपर्यंत घरात बाप आहे ना तोपर्यंत कोणाची ताकद नसते घराकडे पाहण्याची. वाक्य ऐका, मी बाप सांगणार आणि मग अभंगाकडे येणार आहे. जोपर्यंत घरात करता बाप असतो तोपर्यंत कोणाची ताकद नसते घराकडे पाहायची. ज्या दिवशी घरातला करता बाप जातो ना त्या दिवशी लोकांच्या नजरा फार घाण असतात घराकडे पाहण्याच्या, फार घाण असतात. ध्यानात ठेवा. म्हणून त्या घरातल्या बापाला जीव लावा, ज्यांच्याकडे आहे ते जीव लावा. बाप बाप असतो. ध्यानात ठेवा. आई म्हणलं की गाणे आठवतात तुम्हाला, आहे का नाही? बरेच गाणे आठवतात. तू नभीची चांदणी तू चंदनाची कोर, शीतल तुझी छाया ग मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग परी तुलाच मागेन ग. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार. आई म्हणले की गाणेच गाणे. संतांना सुद्धा आई आवडली, कवीला सुद्धा आई आवडली. कवीनं सुद्धा कविता आईच्याच केल्या की माय भो तुझे मी फेडीन पांग सारे आणि नारतीला हे सूर्य चंद्र तारे. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना. ऐका ना, आईच. बाप का समाजाला कळत नाही, बाप का लोक बोलत नाही, मला याचं आश्चर्य वाटतं. कोणी लेखकानं बाप रेखाटला नाही, कोण कवीनं बाप रेखाटला नाही. बाप लिहिला गेला पण तापड मारझोड करणारा, दारू पिणारा असा बाप लिहिला लोकांनी, आहे का नाही? आईबद्दल तर विचारू नका, इतक्या कविता एवढे गाणे झाले. तुकडोजी महाराज सारख्या साधूला सुद्धा आईचा मोह आवरला नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आईबद्दल बऱ्याच लोकांनी लिहिलं, बऱ्याच लोकांनी लिहिलं. पण अरुण भाऊ बापाबद्दल लोक का लिहित नाही, मला याचं आज वाईट वाटतं. बाप लिहिला तापट मारधोड करणारा, असेल एखादा बाप, पण नानासारख्या बापाबद्दल लिहिलं पाहिजेत का नाही? हा, आपल्या घरावर संस्कार देणारा, गावात परमार्थ टिकवणारा, चांगले कार्यक्रम असलेले त्या कार्यक्रमात सहभाग घेणारा, आपल्या नातवावर उत्तम संस्कार देणारा बाप का लिहित नाही हा समाज? हा, बाप लिहिला नाही. आई आठवली की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आठवतात, आहे का नाही? जिजामाता आठवली की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. पण ऐका ना, ती जिजामाता आठवते तुम्हाला, पण शहाजी विसरले ना तुम्ही सगळे? झोपले का कीर्तनात? हा, छत्रपती शिवाजी महाराज आठवले की तुम्हाला राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब आठवतात. कधीतरी शहाजी आठवा ना दादा. माझे जिजा आणि माझा शिवबा सुरक्षित राहावा म्हणून कधी निजामशाहीची घुसमट तर कधी आदिलशाहीच्या घुसमटीत स्वतःचा प्राण देणारा बाप विसरलो ना आपण आज? कुठं ध्यानात आहे आपल्या? राम आठवला की तुम्हाला कौशल्य आठवते, पण स्वतःच्या मुलाचं नाव घेत मरणारा बाप विसरले ना तुम्ही? हा, कसा मला टाकून गेला राम, रामा बिन मज चेन पडेना, सुचत नाही काम. राम राम हे राम 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 कही राम सुर गयो निज धाम. स्वतःच्या मुलाचं नाव घेत घेत मारणारा बाप विसरले ना तुम्ही? कुठे ध्यानात आहे राव दशरथ तुमच्या? हा, कृष्ण आठवलं की तुम्हाला यशोदा आठवते, आहे का नाही? देवकी आठवते. पण माझा मुलगा वाचला पाहिजेत म्हणून डोक्यावर कृष्णाला घेऊन यमुनेतून नाका तोंडात पाणी जाऊस तर मी मेलो तरी चालेल, पण मुलगा वाचला पाहिजेत या भूमिकेत असणारा वासुदेव विसरले ना तुम्ही? कुठे ध्यानात आहे वासुदेव तुमच्या? आहे का बाप ध्यानात? मला राग येतो कधी कधी, आश्चर्य वाटतं का लोक बाप सांगत नाहीत? हा,
का लोक बाप सांगत नाही? बाप बोलला पाहिजेत, बाप सांगितला पाहिजेत. ऐका ना दादा, बाप बाप आहे. विठ्ठल 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 ऐका. अरे संकट लहान असलं की आई आठवते माणसाला. हे माझ्या पुढं लहान लहान लेकरं आहेत. ए पुढं पहा, काय नाव आहे तुझं? हा, कृष्णा का श्रेयस? तुम्ही नका सांगू. काय नाव? कृष्णा. बोरी बघ बोरी बघ. कृष्णा, तुला कोण आवडते बाळा? आई का पप्पा? आई का? कोण आवडते वरी पाहून सांग ना मला. ए बरं बघ, ए तुला कोण आवडते रे? तुला सांग. आई का पप्पा? खरं सांग, खरं सांग. आई का पप्पा? हे यांना कीर्तन ऐकायला लागले. हां, तुम्ही लहान लहान पोराला विचारा कोणाला बी, यांना आई आवडते. कोणाला? याचं कारण आहे, आई प्रत्येकाला आवडती, बाप आवडत नाही. मी संन्यासी थोडी, मला माहिती आहे ना सगळं. लहान मुलाला कोणाला विचारा तुम्ही, त्याला कोण आवडतं ते म्हणते मला आई आवडते. 5 झाल्यानंतर पळत पळत आल्यानंतर कोणाच्या गळ्यात मिठी मारतं माणूस? आईच्या का पप्पाच्या? मुक्का कोण घेते? खरं बोल. कोण कोण सांगा लवकर सगळेजण. कोण सांगा ना, मोकळं सांगा. आई आहे का नाही? हां, आई आवडते प्रत्येकाला. हां का? आई पटकन गळ्यात घेते. पण ऐका ना, ती आई आठवत जा. पण आपला मुलगा 5 झाला, चांगल्या मार्काने 5 झाला म्हणून खिशात हात घालून पेड्याला पैसे देणारं कोण असतं? बा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिदुरी करणारी आई प्रत्येकाच्या ध्यानात आहे. पण आयुष्याची शिदुरी करणारा बाप हा समाज विसरत चालला. याचं मला दुःख आहे, याचं मला दुःख आहे. आथरून झटकता झटकता तुरणात जर झुरळ निघलं तर सहज शब्द निघतो, आई ग आई ग आई ग आई ग. आहे का नाही? बोट कापलं की सहज शब्द निघतो तोंडातून, आई ग बोट कापलं, आई ग झुरुळ 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 झुरुळ. आणि मग त्या सतरंजीतून झुरुळ निघू नाही भाऊ, सरप निघून त्यानं फणी काढा. मग आई ग आई ग. हां, बाप रे, संकट लहान आहे तोपर्यंत आई आठवते. एकदा संकट वाढलं नकड्या की बाप आठवतं. कोण आठवतं? बाप आठवतं. ऐका ना, तुम्ही मुली आहेत माझ्यासमोर. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत तुमचं माहेर आहे. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत माहेर आहे. माहेरात गेल्या तुम्ही आणि गेल्यानंतर बापाला भांडल्या नाही असा दिवस नसेल तुमचा. दिवाळी किती चांगली साडी घेऊ, किती लेकराला चांगले कपडे घेऊ, तुम्ही बापाला भांडूनच आले असेल. बाबा पप्पा नाही जमले. हां, आई म्हणते अगं वेडे त्रास देऊ नको पप्पाला, खूप कर्ज झालं ग तुझ्या पप्पावर. मग आई, तो बाप आईला म्हणत असतो खबरदार बोलू नको लेकराला माझ्या. मी स्वतःला का आणते बी, पण माझ्या लेकराला काहीच कमी पडू देणार नाही. त्या व्यक्तीचं नाव काय आहे? बाप. उरामध्ये माया जाच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला. वटामध्ये हसू जरी कना वाकला, घडीभर तू थांब जरा ऐकयाची धापर. लई अवघड आहे गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. ले अवघड आहे बाप समजणं, ध्यानात ठेवा. ले अवघड आहे. सगळं उरामध्ये अंतकरणात असतं, कधी आपल्या कोणापुढं प्रगट करत नाही. किती अंतकरणात प्रेम असतं. हां, आई मुलीच्या लग्नात रडती तर लोक म्हणतात पाहो किती जीव आहे आईचा, पहा दगडासारखा बाप त्यो, डोळ्यात असू ये ना त्याच्या. हां, पण खरं सांगू का, बापही रडत असतो पोरियो. पण कवा तुम्हाला वाटं लावल्यानंतर रातच्या 3 वाजता एका खोलीत जातून मुशीत मुंडकं घालून रडतो. बाप नेराळ्यासारखा कडक असतो पण आतून फार गोड असतो. उरामध्ये माया जाच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी.
जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी कना वाकला, घडीभर तू थांब जरा ऐकयाची दापर, लई अवघड आय गड्या उमगाया बापर. फार अवघड आहे बाप कळणं. आणि ज्यांना कळला ते हे दोन मुलं आहेत. यांनी आपल्या बापाचा सोहळा ठेवला. ऐका ना, या दोन्ही मुलाचा आणि या कुटुंबाचा मला आनंद वाटतो, यात नवल नाही, जगाच्या मालकाला आनंद वाटतो. महाराज म्हणतात, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. त्या बापाबद्दल हा सोहळा करणं त्या मुलांना धन्यवाद. का? कारण तो बाप आयुष्यभर स्वतःचं कष्ट करून त्या मुलांना शिकवत असतो, स्वतःचं जीवन वाळवत असतो. ध्यानात ठेवा. बाप करी जोडी लेकुराची ओढी, 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 बाप करी जोडी लेकुराची ओढी. आपुली करवंडे हो बाळोनी, आपुली करवंडे हो बाळोनी, एकाएकी केला मिरसी सदानी, एकाएकी केला मिरसी सदानी, एकाएकी केला मिरसी सदानी. महाराज म्हणतात, बाप करी जोडी लेकुराचे बोडी, आपुले कुरवंडी वाळवोनी, आपुले कुरवंडी वाळवोनी. महाराज म्हणतात, बाप करी जोडी लेकराची ओढी. बाप लेकराची ओढ धरत असतो आणि ती ओढ पूर्ण करता करता स्वतःचं आयुष्य जाळत असतो. जो आयुष्य जाळतो स्वतःच्या कुटुंबासाठी त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. आणि अशा बापाचा आज तेरवी आहे. त्यामुळं स्वाभाविक आहे घरच्या कुटुंबाला दुःख होणं, त्यांच्या मुलांना, त्यांच्या मुलींना, त्यांच्या सुनांना, त्यांच्या नातवांना, नातींना नानाचं दुःख होणं स्वाभाविक आहे. पण ऐका ना, शास्त्र असं सांगते, उपजेते नासे नासिले ते पुनरपे दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याचा जन्म होतो त्याला मरावं लागतं राजा. ज्ञानोबराय वर्णन करतात एका ठिकाणी, शरीराच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणून धनंजया जिया परी. महाराज म्हणतात, ऐका ना, जो या शरीराच्या गावाला आला त्याला मरावं लागतं. इथं असा एकही माणूस नाही, तो इथं आला आणि तो थांबला. महाराज म्हणतात, शरीराच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या, ज्याचा जन्म होतो त्याला इथं काय व्हावं लागतंय? येथे नाही हुरो आले अवतार, येथे नाही हुरो आले अवतार, नाही हुरो आले अवतार, येथे नाही हुरो आले अवतार. रती पमार जीव की, रती पमार जीव, रती पमार जीव की, रती पमार जीव की. येथे नाही हुरो आले अवतार,
इथं देवाला थांबता येत नाही, तुमचं आमचं काय घेऊन बसले. नाना गेले याचं दुःख प्रत्येकाला आहे, पण ऐका ना महाराज म्हणतात येथ उरो नाही आले आवता इरते पामर. हा इथं काय माणसाला थांबता येते का? इथं देवाला नाही थांबता येत तर माणसाचं काय घेऊन बसले. पण ऐका ना जायचं प्रत्येकाला, वाक्य ऐका, इथं तुम्हाला मला सगळ्याला जायचं बरं का अरुण भाऊ, प्रत्येकाला जायचं, पण जायच्या अगोदर कर्तृत्वाच्या रूपानं आपण शिल्लक राहिलो पाहिजेत. आणि पैशानं कर्तृत्व तयार होत नाही. या जगामध्ये असंख्य पैशावाले झालेत पण त्यांचं कर्तृत्व नाही राहिलं. नानाचं कर्तृत्व कायम राहणार. ऐका, नानाच्या जीवनामध्ये एक साधना होती, तुमच्या घरच्या लोकांना सांगतो. त्यांचं जीवापाड ती साधना त्यांनी जपली केली. त्या साधनेचं नाव होतं कार्तिक समाप्ती. काय होतं? तुम्ही जुने मंडळी येत ना मागं. हा, कार्तिकीला नानानं ओवाळली नसल कार्तिकी, आणि कार्तिकीचा सोहळा नानानं दर्शन घेतलं नसल असा एकही कार्तिक सोहळा झाला नाही. हा, ऐका ऐका गावकरी सगळे कान माझ्याकडे ठेवून रे राजा हो. अरे जगण्यासाठी सगळेच येतात, पण माणसानं मरण साधलं पाहिजे. मरायचं प्रत्येकाला, मरण साधता आलं पाहिजे. अरुण भाऊ, सतीश भाऊ कुठे गेलेत? सतीश भाऊ तुम्ही फार भाग्यवान माणसं आहेत दोघं भाऊ. अरे तुम्ही अशा बापाचे लेख आहेत की तुमच्या बापानं दिवस साधला, दिवस चांगल्या चांगल्या महात्म्याला योग साधता येत नाही. ऐका ना ऐका, मी बोलतो आता, चांगल्या चांगल्या महात्म्याला योग साधता येत नाही मारायचा. ऐका, नानाला कार्तिक सोहळ्याचा आनंद होता, कार्तिक समाप्तीचा आनंद होता. ऐका, नानानं देह कोणत्या महिन्यात ठेवला? बोला बोला आता बोला मागचे. कार्तिक. ऐका, कार्तिक सोहळ्यात जो देह ठेवला नानानं, का? कारण तो सोहळा नानाला आवडायचा. पण नानाला का आवडायचा सोहळा? नाना अभ्यासू होते. नानानं अभ्यास केला की हा सोहळा मला आवडतो हे विशेष नाही, हा सोहळा जगाच्या मालकाला आवडतो. कार्तिक सोहळा देवाला आवडतो. मी म्हणत नाही, देवानं कानात सांगितलं नामदेवरायाच्या, आषाढी कार्तिकी विसरू नको मज. महाराज म्हणतात देवानं सांगावं आषाढी कार्तिकी विसरू नको मज. सांगत से गुज पांडुरंग. देवानं सांगितलं नामदेवराय मला कार्तिक आवडतो. मग देवाला जर कार्तिक आवडतो ना, म्हणून नानानं आयुष्यभर कार्तिकाचं दर्शन घेतलं. घेतलं का नाही? हा, आयुष्यभर कार्तिक सोहळा राबवला. नानाच्या लक्षात आलं मला कव्हा तरी मरण आहे. ऐकता का सगळे? कव्हा तरी मरण आहे ना, मग मी माझ्या आनंदाच्या सोहळ्यात का मरू नये? मरायला मरण दाबून ठेवून ठिकाणावर आणण्यासाठी ताकद लागते. ठराविक लोकांनी मरण जिंकलं. एक भीष्म पितामह होते, उत्तरायण जोपर्यंत लागणार नाही तोपर्यंत देह ठेवणार नाही. कोण म्हणलं होतं? भीष्म पितामह. आणि मग उत्तरायण लागल्यावर देह ठेवला. त्याच्यानंतर पुन्हा कलियुगात आत्ता एक महात्मा झाला. त्या महात्म्याचं नाव होतं निवृत्तीबाबा वक्ते. निवृत्तीबाबा वक्तेला भेटण्यासाठी आदरणीय संजय महाराज पाचपोर आणि आमचे गुरुजी परमपूज्य स्वामीजी गेले होते, दत्ता महाराज, गोविंदबुवा, उमेश दादा. आणि मग भेटायला गेल्यानंतर स्वामीजीला विचारलं, म्हणले स्वामीजी उत्तरायण कधी लागतो? उत्तरायण कधी लागतं? स्वामीजीनं सहज भावनेत सांगितलं या तारखेला लागतं. आणि किती वाजता? म्हणले बराबर 5 वाजता लागतं. दत्ताबुवा, त्याच्यानंतर 3 महिन्यानं ती तारीख आली, 3 महिन्यानं ती वेळ आली, आणि त्याच वेळेत आणि त्याच तारखेला वक्ते बाबांना देह ठेवला. तो दिवस होता गणेश महाराज उंबाडचं महागावाला त्यांनी कार्यक्रम ठेवला होता त्यांचा. ऐका, तो दिवस होता तो वक्ते बाबानं त्या दिवसावर देह ठेवला. म्हणजे उत्तरायण लागलं त्या दिवसावर. म्हणजे महात्म्यांच्या चांगल्या लोकांच्या हातात मरण असतं. ऐका ना, त्यांना नंतरही मारता येत होतं, अगोदर मारता येत होतं, पण त्यांनी विचार केला की आपण या सोहळ्यात मारायचं. आणि ऐका ना, या सोहळ्यात मारायचं आणि आपला समारोप जो आहे ना तो समाप्तीच्या दिवशी झाला पाहिजे. आज काय
कार्तिक पौर्णिमा आहे, पण काय आज समाप्ती आहे. आज चातुर्मास समाप्ती आहे, आज कार्तिक समाप्ती. आणि कार्तिक समाप्तीचे भंडारे काले गावागावात होतात. यदा कदाचित मी जर गेलो आणि माझे जर का तिसरा दिवस त्याच्यावर आला तर बरेच लोक सुतकातलं खाणार नाही. कळलं का? मग सुतूक नाही ठेवलं. तेरवीचा प्रसाद असतो. तेरवीचा काय असतो? सुतकात जेवण असतं, पण तेरवी सगळ्याला चालते. कळतं का? म्हणून तेरवीचा महाप्रसाद बराबर पौर्णिमेला आला पाहिजे. आजची काय कसा दिवस साधला? शेवट भला करता आला पाहिजे, शेवट गोड करता आला पाहिजे. शेवट तो भला, 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 शेवट तो भला. माझा बाबू गोरा झाला, माझा बाबू गोरा झाला, आलो निजाचा माहेरा, आलो निजाचा माहेरा, मुनेचा माहेरा, आलो निजाचा माहेरा. शेवट तो भला, शेवट तो भला, माझा बहू गोड झाला. नानाचा खऱ्या अर्थानं शेवट गोड झाला. हे पहा, मरण साधता आलं पाहिजे. हे कर्तृत्व आहे आणि कर्तृत्व साधता आलं पाहिजेत. ऐका ना राजा हो, हे साधता आलं पाहिजे. हे नानानं साधलं आणि कार्तिक समाप्तीला त्यांचा समारोप आला. कार्तिक समाप्तीला तोयरी आली. ध्यानात ठेवा. दुःख होणं स्वाभाविक आहे. दुःख होणं स्वाभाविक आहे, पण दुःख करू नका. का करू नका? शास्त्र सांगतं दुःख संसारात असतं. संसाराचं यथार्थ स्वरूप कळलं की मग दुःख होत नाही. ध्यानात ठेवा. नाथ महाराज म्हणतात ते दुःख तुम्हाला होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला एक काम करावं लागेल. काय करावं लागेल? तुम्हाला तो संसार यथार्थ रूपानं कळून घ्यावा लागेल. मग यथार्थ रूपाने एकदा का संसार कळाला ना की मग संसारात तुम्हाला दुःख होत नाही. मग तुम्हाला जर यथार्थ रूपानं संसार जर कळायचा असेल तर तुम्ही त्या संसारात आल्यानंतर कसे राहा. महाराज म्हणतात मी सांगतो असे राहा. अभंगाचं पहिलं गण. पक्षी अंगणी उतरती, 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 पक्षी अंगणी उतरती. देखा गुंतोनी राहती, देखा गुंतोनी राहती, देखा गुंतोनी राहती,
संसारात जर दुःख होऊ द्यायचं नसेल तर नाथ महाराज म्हणतात मी सांगतो असे राहा. कसे? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती. महाराज म्हणतात त्या पक्षासारखे राहा. इथं संसारात आले ना, येणंही तुमच्या हातात नाही आणि जाणंही तुमच्या हातात. मग येणं जाणं तुमच्या हातात नाही, पण इथं आल्यानंतर जगणं तुमच्या हातात आहे. कळतंय का काय म्हणतो मी? येणंही हातात नाही आणि जाणंही हातात. जाणं हातात आहे का आपल्या? नाही. हां, मृत्यू असा प्रतीक्षा करायला लागला का होईल काय गॅरंटी आहे का आपल्याला? हां, बरं मृत्यू आला म्हणजे असं म्हणतात ते काय पैसे घ्या आणि वापस जाय म्हणून? नाही. हां, अहो तो कोणालाच सोडत नाही, तो तयारच असतो. सज धज कर मोत की शहजादी आएगी, न सोना काम आएगा न चांदी आएगी. मृत्यू असा नटून थटून येतो माणसाकडे, ध्यानात ठेवा. मग सोनंही कामी येत नाही आणि चांदीही कामी येत, श्रीमंतीही कामी येत नाही मरण आल्यानंतर, आणि गरिबीही कामी येत नाही. मृत्यू इतका सक्षम आहे, तो ठरलेल्या वेळात आणि ठरलेल्या टायमात येतो. तो गरिबी पाहत नाही, श्रीमंत पाहत नाही, काही पाहत नाही. महाराज वेळेत येतो मृत्यू, ध्यानात ठेवा. हां, इथं मरावं लागतं प्रत्येकाला, ध्यानात ठेवा. पण मरण्याच्या अगोदर कर्तृत्वाच्या रूपानं शिल्लक राहावं लागतं. कर्तृत्वाच्या रूपाने शिल्लक राहिलो पाहिजेत. ऐका, 350 वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराज जाऊन. आजही छत्रपती शिवाजी महाराजसाठी लोक रडतात. 350 वर्ष झाले जगद्गुरु तुकोबारायला जाऊन. आजही तुकोबारायसाठी समाज रडतो. का? कारण तुकोबारायचं कर्तृत्व आहे. 750 वर्ष व्हावं लागले ज्ञानोबारायला जाऊन. आता जा उद्यापासून कार्तिक सोहळ्याला, समाधी सोहळ्याला. जर तुम्ही आळंदीला गेलात तर समाधी सोहळा ज्या दिवशी त्या दिवशी सगळे आळंदी रडते. असं वाटते ज्ञानोबाराय चालले आता. 750 वर्षानंतर अख्खा समाज रडतो. हे काय आहे माणसाचं? हे कर्तृत्व आहे, ध्यानात ठेवा. एक वाक्य घरी घेऊन जा. आज इतकं चांगलं कर्तृत्व करा ना की आपल्यासाठी लोकांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. तुम्ही तुमच्याकडे किती पैसे, तुमच्याकडे किती सोनं आहे याच्यावर तुमचं मोजमाप होत नाही. रावणाचं गाव सोन्याचं होतं, रावणाचा संडास सोन्याचा होता, रावणाचं बाथरूम सोन्याचं होतं. काय कमी होतं रावणाकडं? पण रावणाचं कुठं मंदिर नाही, रावणाचं भजन नाही का? रावणाचा पुजारी तुमच्या गावात एखादा? हां, असेल तर सांगा, मी घेऊन जातो त्याला. हां, रावणाचं मंदिर नाही, रावणाचं काही शिल्लक राहिलं नाही. शेजारी महात्मा आहे, अंगावर कपडे नाही. महाराज आयुष्यभर चिंतनात जीवन गेलं. कोणाचं? भजन ज्याच्याकडे जास्त सोनं त्याचं का गजानन बाबाचं? हां, त्या महात्म्याचं भजन आहे. ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः. का पैशावाल्याचं भजन होईल? हां, पैशावाल्याचे भजन झाले असते, मी सांगितलं एक वेळेस तुम्हाला, वेगळं भजन झालं असतं. ओम टाटा नमो नमः, ओम बिर्ला नमो नमः, जय जय अंबानी नमो नमः, श्री गुरु बाटा नमो नमः, श्री गुरु टाटा नमो नमः. असे जर भजन म्हणले तर झोपलेले येतील. अरे कोण नालायक आणलं गावात हे? हां, बरं या लोकांकडे पैसे कमी आहे का? जग विकत घ्यायची ताकद आहे. मी जयचं नाव घेतले होते सगळं गोविंद बुवा, दत्ता दादा, जग विकत घेऊ शकतात. पण या लोकांचं भजन नाही राजा हो. भजन कर्तृत्व सोहळे त्या लोकांचे ज्यांचं कर्तृत्व असतं. आज 13वी नंतर नानाचा सोहळा व्हावा लागला. तुम्ही राग येऊ देऊ नका भजनी मंडळ. नाही मला पुढं बोलायचं, हसू नका. अजून वाक्य पुढे, राग येऊ देऊ नका. 13वी नंतर नानाच्या 13वीला कीर्तन व्हावं लागलं. आपलं आयुष्य टाळ वाजवण्यात आणि कीर्तनात चालले. आपली 13वी होती का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हां, आपल्या 13वीला कीर्तन होते की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का? कारण कीर्तन होणं, सोहळा होणं यासाठी पुण्य लागत असतं. नानाचं होतं ते. हां, कार्तिक अंतकरणात ज्या महात्म्याच्या कार्तिक होतं, ज्या नानाच्या अंतकरणात कार्तिक होतं, त्या कार्तिकचा सोहळा व्हावा, मरण्याचा सोहळा व्हावा. तुकोबाराय म्हणतात मी आयुष्यभर परमार्थ केला, आयुष्यभर, आणि त्या परमार्थाचं फळ असं झालं. काय? पडा ना. आपुले मरण पाहिले म्या डोळे,
डोळा आपुले मरण पाहिले म्या 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 डोळा तोया झाला सोहळा आम पम्या तोया झाला सोहळा आम पम्या आपुले मरण पाहिले म्या डोळा आपुले मरण पाहिले म्या डोळा आपुले मरण पाहिले म्या डोळा तुकाराम महाराज म्हणतात अरे माझं मरण मी पाहलं आपुले मरण पाहिले म्या डोळा तोया झाला सोहळा नानाच्या मरणाचा सोहळा झाला आपला पोळा होऊ नये नाही कळलं नानाचा मृत्यूनंतरचा हा सोहळा झाला आपला पोळा होऊ नये आपला सुद्धा सोहळा झाला पाहिजेत आणि सोहळा होण्यासाठी काय करा 3 गोष्टी घरी घेऊन जा एक आपण रस्त्यानं चालायला लागलो की लोकांना आपल्याला वाकून रामराम घालावा इतकं चांगलं जीवन जगा रस्त्यानं चालायला लागलो की लोकांना वाकून रामराम घालावा आपण बसलो की लोकांना आपल्या जवळ येऊन बसावं नंबर 2 आणि नंबर 3 आपण ज्या दिवशी मरू तशी भरा लोकांना गोळा व्हावं आणि सगळ्या डोळ्यात पाणी यावं संपलं जीवन तू का म्हणे का मरण तिसरे तू का म्हणे का मरण तिसरे तू का म्हणे का मरण तिसरे तू का म्हणे का मरणाची सरे तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमाची उर कीर्तिमा तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमाची उर कीर्तिमा तुका म्हणे का मरणाची सरे तुका म्हणे का मरणाची सरे तुका म्हणे का मरणाची सरे मरणाची सरे अतिशय गोड प्रमाण तुका म्हणे एक मरणाची सरे 3 गोष्टी घेऊन जा आज नानाच्या सोहळ्यात आपण रस्त्यानं चालायला लागलो लोकांना वाकून रामराम घालावा एवढं जीवन जगा तुमचाही सोहळा होईल नानासारखा काय करा आपण रस्त्यानं चालू लोकांना वाकून मागून रामराम घालावा नामराम रामराम हो भाऊ मागून आपण बसलो लोकांना आपल्या जवळ येऊन बसावं बोला आपण मेलो लोक डोळ्यात पाणी यावं इतकं तिरस्कृत जीवन जगू नका की आपण जर गावाकडे निघालो मंदिराकडून तर पुढच्या माणसानं बोळीतून बाहेर निघावं इकडं गोबनीकडं म्हणले इकडं काहून चालला तू तो पुढं चालला होता ना म्हणले कॅशेट आली पुढून आपल्याला पाहून लोकांना रस्ते बदलाव इतकं भंगार जीवन नसावं माणसाचं ऐकता का सगळे का झोपले हा आणि आपण बसलो लोकांना चला घराकडं म्हणले काहून लेकीर करते आणि आपण मिळक लोक म्हणा घ्या पेढे म्हणले कशाची म्हणले आमच्या गावातली घाण साफ झाली काहीच कामी नव्हतं म्हणले ना हे परमार्थाच्या कामी होतं ना सामाजिक कामी होतं ना कुठल्या कामाचं होतं अहो यानं कुठंही सत्यनाशच केला यानं गावातले सोयरिकी होते घ्यावं पेढे घ्या इतकं भंगार जीवन असावं का नानासाठी एक शेर म्हणतो आज ये जरूरी नहीं कि इंसान हर रोज मंदिर जाए नानाचं जीवन कसं सांगू ये जरूरी नहीं कि इंसान हर रोज मंदिर जाए
लेकिन इंसान जहाँ जाए वह मंदिर बन जाए. हे काय जरुरी नाही की दररोज हेच केलं पाहिजे म्हणून, पण माणूस जिथं जाईल तिथं मंदिर निर्माण झाले पाहिजे. हे कर्तृत्व माणसाचं निर्माण झालं पाहिजे. नाना जिथं गेले तिथं माणसं जोडले. नाना तुमच्याकडून जमते का बघा. फार सोपं आहे ते. अवघड आहे का? त्याला पैसे लागतात का? नाही नाही नाही. हां, जिथं गेली तिथं माणसं जुटले पाहिजे आपल्याजवळ. आणि असे माणसं एकदा का जुटले ना की मग महाराज म्हणतात तो माणूस गेला बी ना, गेला बी तरी कीर्तिरूपानं शिल्लक करतो. हां, कीर्तिरूपानं तो कायम शिल्लक करत असतो. ध्यानात ठेवा. शाबास, तुम्ही दोघं सारखे राहिल्या त्या कीर्ती जगमान. ओ राहिल्या त्या कीर्ती जगमान. ओ राहिल्या त्या कीर्ती जगमाधी. हो राहिल्या त्या कीर्ती जगमाधी. हो गेले दिगंबर ईश्वराय भोती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. काही लोक कीर्ती रूपानं शिल्लक राहणार. ध्यानात ठेवा कायम. मग तसं शिल्लक राहिलं पाहिजेत. आणि तसं जर शिल्लक राहायचं तर पक्षासारखं जगता आलं पाहिजे. महाराज म्हणतात पक्षासारखे राहा. पक्षी काय करतात? दारात येतात तुमच्या, दाणे खातात, पाणी पितात, उड्या मारतात, मजा करतात. कोण? मी कोणत्या पक्षाबद्दल बोलू राहिलो? या पक्षाबद्दल बोलू लागलो. या मस्त खा प्या आनंद घ्या, सगळ्या सगळं प्रसन्न राहा. हां, आपण आलो की लोकांना प्रसन्नता दिसली पाहिजे. हां, नानाचा फोटो पाहिला तरी हसू ते माणसाला. आहे का नाही? इतकं वय झालं होतं पण हसत होते. मी शेवटचा व्हिडिओ पाहिला तैसा, ते नातीचा तैसा प्रसन्न होते. माणसानं मरण आलं तरी हसत दिसलं पाहिजे. कारण मरण ते येणारच आहे का नाही? ते थोडी चुकवलं जातं. हा, ध्यानात ठेवा. ऐका, पक्षासारखे जीवन जगा. या खा प्या उड्या मारा. आणि उड्या मारणं झाल्या की ज्या दारात खाल्लं, जिथं राहिले त्या चिटकत बसू नका. निघायची तयारी करा. तुम्ही इथं थांबण्यासाठी आले नाही, निघायसाठी आलेले. तुम्ही इथं चिटकू नका, निघा पक्षासारखे. काय करा? पक्षी अंगणे उतरती ते का गुंतवणी राहती. खाप्या आणि भरकून उडून जा. मी जुनं गाणं ऐकलं होते, मुसाफिर हू यारो. आहे का नाही? आपण मुसाफिर आहे का नाही? इथून जायचं आपल्याला पुढं. इथं थांबण्यासाठी आलो नाही आपण. ध्यानात ठेवा. का? अरे इथं मरण तुम्हाला घेऊन जाणार आहे. इथं थांबता येत नाही तुम्हाला. एका हिंदी कवीचं एक वाक्य आहे, जिंदगी बेवफा है एक दिन ठुकराएगी. जिंदगी बेवफा है एक दिन ठुकराएगी. मौत महबूबा है अपनी साथ लेकर जाएगी. मरण घेऊन जाणारे थांबण्यासाठी आले नाही. पक्षासारखे जीवन जगा. आणि हे सांगितल्यावर नाथ महाराजाला या प्रमाणात थोडी कमतरता वाटली. पक्षासारखे राहा म्हणले, पण काही काही पक्षी रामेश्वर भाऊ त्या माळदारच खोपे केले ते ना. उठून गेला, रक्तकाळी उठून गेला. कैसे असावे संसार, कैसे असावे संसार. रक्तकाळी उठून गेला, रक्तकाळी उठून गेला. कैसे असावे संसारी, कैसे असावे संसार.
मुबारक हो माई मुबारक हो माई मुबारक हो माई मुबारक हो फक्त 25 मिनिटं कीर्तन राहिलं आणि 25 मिनिटाचं कीर्तन फार महत्त्वाचं आहे. आता न ऐकलेलं कीर्तन आहे. सगळे ध्यान देऊन ऐका. ज्याला पडलेले प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हे 25 मिनिटं आहे. ऐका, अतिशय गोड नियोजन भाऊनं केलं. महाराष्ट्रातले नामांकित गायक वादक मंडळी बोलवली. ऐका, महाराष्ट्र ज्यांचं गाणं ऐकण्यासाठी समोर बसावं इतकं गोड व्यक्तिमत्व, वारकरी संप्रदायातील गोड व्यक्तिमत्व आदरणीय दत्ता महाराज आज मला साथ करत आहेत. अतिशय गोड माणसं आहेत. हां, तितकंच तोलामोलाची साथ ज्यांना त्यांना प्राप्त झाली आदरणीय गोविंद महाराजांची. गोड मृदंग वाजवायला लागलेत अभिषेक महाराज. आणि आपल्या भागातलं मृदंग क्षेत्रातलं गोड व्यक्तिमत्व उमेश महाराज बकाल. उमेश महाराज फार गोड मृदंग वाजवतात. उमेश महाराजांचा मला फोन आला, सांगितलं तुम्हाला कीर्तनाला यावं लागतं. आणि उमेश महाराजाच्या शब्दाला मान देऊन मी इथपर्यंत आलो. उमेश महाराज म्हणजे वारकरी संप्रदायातील आमचं गोड व्यक्तिमत्व. साधं माणूस आहे, फार गोड मृदंग वाजवतो उमेश बी. हां, मला वाटलं आज मृदंग वाजवतो देऊ, पण बाजूला भरायला आज त्याला वाटलं चला लहान लेकरू वाजवा लागलं कौतुक पाहू. नाही तर ते गोड मृदंग वाजवतो. हां, छान वाजवतो. आता नका वाजू, राहू द्या. त्यालाच वाजू द्या आता. तूच वाजव हां, तूच वाजव. पण कधी कधी मोठ्या माणसाला प्राधान्य दिलं पाहिजे. हां, म्हणलं पाहिजे दादा वाजवा. हां, मी मोठा कीर्तन करायला मी म्हणलं पाहिजे दाटूमुटी का होईना, हे घ्या पेठा घ्या तुम्ही करा कीर्तन म्हणायचं काहीतरी. हां, असं नाही. मोठ्या आपला वारकरी संप्रदायाला मोठ्याला सन्मान देणार आहे. तू म्हणला असेल त्यानं वाजवलं नसेल, चल जाऊ तिकडं. हां, पण त्याला आज कीर्तन ऐकायचं होतं. ते मला म्हणले बाबा मला उभं राहून चाल म्हणते आज, म्हणजे म्हणू द्या, टाळ वाजू द्या. चला असो, चला ऐका. आता 25 मिनिटं कीर्तन. 25 मिनिटं कीर्तन म्हणजे नानाचा प्रवास, जीवाचा प्रवास. आता थोडं व्यवस्थित लावा आपला. आता 25 मिनिटं कीर्तन, थोडं ध्यान देऊन ऐका. सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता कोणकोणत्या? 4 खांदेकरी कहून, 5वं पाणी धरणारा कहून, मडकंच कहून, फोडायचंच कहून, पाणीच कहून पाजायचं, 13वीच कहून, दशक्रियाविधी कहून, पिंड किती, काहून, कशासाठी, या सगळ्या प्रश्नाचे उत्तरं म्हणजे आजचं कीर्तन. उमेश महाराजांना फक्त एवढ्या कीर्तनासाठीच मला इथं आणलं. त्यांना माहिती आहे 13वीचं कीर्तन करणारं एकच महाराज आहे, ते म्हणजे अनिल महाराज. तुम्हाला 13वी सांगणार आहे आज मी. काय सांगणार आहे? 13वीवर आणणार आणि कीर्तन जे विठ्ठल करणार. ध्यान देऊन ऐका सगळे. आता ऐका. पहिलं तर जीवाचा जन्म कसा होतो हे ध्यान देऊन ऐका. जीवाचा जन्मापासून तर 13वीपर्यंत आणणार आहे तुम्हाला मी. आता रामेश्वर भोते लावायचं काम नाही, तुमच्या मोबाईलात कीर्तन दिसणार आहे उद्या. हो ना, त्यांना वाटलं महत्त्वाचं आहे. हुशार माणसं सुटू नाही, काही सुटू नाही. महत्त्वाचं आहे ना, आपल्याकडं संग्रही असलं पाहिजेत. तुमच्याकडं संग्रही राहा. म्हणून भाऊनं आमचं यूट्यूब चॅनल लावलं गजूभाऊचं आमच्या, आहे का नाही. हां, फार सुंदर मग यूट्यूब चॅनल आहे. चॅनलचं नाव माहिती आहे काय? गजर मुक्ताबाईचा. इतके महाराष्ट्रात सगळे कीर्तनकार, सगळ्या महात्म्यांचे सगळे कीर्तनं जर का दिसत असतील आणि आम्हाला जर जगात मोठं जर कोण केलं असेल तर या यूट्यूब चॅनलवाले यांचे उपकार आहे आमच्या. हां, अनिल महाराज चेके जर पाहायचं असेल नुसतं मोबाईलवर अनिल महाराज चेके टाकलं की सगळे कीर्तनच. हे उपकार कोणाचे आपल्यावर दत्ताबा? हां, हे गायक, हे वादक महाराष्ट्रात मोठे केले महाराज या लोकांनी. हे पडद्यामागचे हिरो आहे ते, याचं कोणी बोलत नाही. हां, हा गजर मुक्ताई आहे महाराज. हा गजर मुक्ताईचा आणि 16 कीर्तनकाराचा, आहे का नाही. हा आमचा 16 आहे. चला ऐका. आता ध्यान देऊन ऐका, कोणी मोबाईल लावू नका. फार महत्त्वाचं सांगणार आहे तुम्हाला. आता जीवाचा प्रवास ध्यान देऊन ऐका. जीव कसा निर्माण होतो? आई आणि वडिलाच्या अन्नाचा विकार. विज्ञान आणि अध्यात्म एकच. आई आणि वडिलाच्या अन्नाच्या विकारापासून जीवाची निर्मिती. कुठं? आईच्या उदरामध्ये. आईच्या उदरामध्ये जीव निर्माण होतो. 6-6.5 महिन्यापर्यंत त्याची वाढ सुरू होते आणि 6-6.5 महिन्याचा जीव झाला की भगवंत त्या जीवामध्ये अंश टाकतो स्वतःचा. ममई वंशो जीव लोके जीवभूत सनातन. त्याचा अंश तो आपल्या या शरीरात सोडतो. कशात? त्या बालकाच्या हृदयामध्ये. आणि 6.5 महिन्याच्या बालकाची ज्यात चैतन्य आलं की ते बाल हलणं सुरू होतं आहे. परमेश्वर भाऊ काय होतं सुरू?
आईच्या पोटामध्ये माय म्हणते बघा बघा बाळानं लात मारली. लात नाही मारली, चैतन्य आलं. काय आलं? चैतन्य आलं. ध्यान देऊ नाही का आता? चैतन्य आलं आणि ती पुढं सांगायचं नाही मला. मग जन्म होतो, जन्म झाल्यावर आता शेवट चाला. शेवट कुठं? मृत्यू कसा होतो? मरायच्या अगोदर मरणाऱ्या व्यक्तीला काळ दिसत असतो. पापी असेल, दुराचारी असेल तर त्याला तो काळ अकराळ विक्राळ रूपाचा दिसतो. पुण्यवान असेल तर झोप लागल्याने झोपतो. ऐकताना सगळे पापी माणसाला तो अकराळ विक्राळ जो दिसतो. कित्येक म्हातारे मरता मरता दांगडू करतात. अरे बापू त्या पाती, अरे बापू त्या पाती असं दांगडू करतात. ते तुम्ही ऐकलेले बरेच जण आहेत. मग आता बाकीचे म्हणतात काय झालं बाबा, काहून गोंधळ करायला लागले? त्या पाती समजून घ्यायचं. याला काय दिसा लागला? काळ दिसा लागला. भागवतामध्ये आजामिळानं भयंकर पाप केलं होतं. त्या आजामिळाला काळ दिसला होता. अकराळ विक्राळ दिसला काळ. आणि त्या आजामिळाला वाटलं बापरे एवढा अकराळ विक्राळ काळ आहे, माझं लेकरू घाबरल. त्या पोराचं नाव नारायण होतं. म्हणून त्यानं आवाज दिला. कोण आलं? रामेश्वर. कोण आलं? त्या मुलाला. नारायणा धाव नारायणा. आवाज द्यायला कोण आलं? पोराला. आणि आवाज गेला कोण आलं? त्या नारायणाला. त्या वाटलं मलाच बोलवलं, त्योच आला धावून. म्हणून लेकरायचे नावं देवाचे ठेवा. बंटी, घंटी, मंटी हे असे ठेवू नका. हां, मरताना देवाचं नाव आलं पाहिजेत. सुंदर नाव असले पाहिजे. काही नाव ठेवायचे आपले. टिल्या, खंड्या असे नाव ठेवायचे नाही. बरे सोन्या. हां, देवाचे नाव असले पाहिजेत. गडीन सांगितलं 25 मिनिटांनी 20च राहिले. चला ऐका. आणि मग तो काळ अकराळ विक्राळ रूपात दिसतो. ऐका आता मी मरण सांगायला लागलो, प्रत्येकाचं मरण सांगायला लागलो. अकराळ विक्राळ स्वरूपात काळ होतो. मरताना ते माणूस घाबरतो आणि घाबरल्यानंतर त्याला तो काळ दिसतो आणि तसाच जीव जातो. ज्याला अकराळ विक्राळ स्वरूपात काळ दिसला ते म्हातारे मरता मरता तोंड वाजतात, डोळे वाजतात. उदाहरणार्थ त्याला अकराळ विक्राळ, अरे बाप हो, तसंच मरतं ते माणूस. असेच मरतं. डोळे वाशील असतात, तोंड वाशील असतं. काही काही तर वयस्कर माणसं मरता मरता मलमूत्र विसर्जित करतात. बरोबर आहे पाटील? समजून घ्यायचं घाबरले. पोरं पुढं बा, ते पोरं बंद करा बोलणारे. हां, मलमूत्र विसर्जित करतात. ध्यान देऊ नाही का? आणि मग ते तोंड वाजतात, डोळे वाचून मरतात. आणि मग गल्लीतले 2-4 सुज्ञ माणसं जमा होतात. याची तमाकू याचा चुना लावत लावत त्या प्रेताजवळ येतात. आणि मग त्याच्या गप्पा चालू होतात तिथं. भरत भाऊ कुठं? प्रेताजवळ. म्हणले का रे भरत बुवा? हो भरत बुवा. काय? डोळ्यातून गेला म्हणले राव प्राण्याचा. डोळ्यातून डोळे उघडे, डोळ्यातून गेला. नाही डोळ्यातून नाही गेला, तोंडातून गेला. तोंड उघडे ना. मग प्राण जातो कुठून? डोळ्यातून जातो का तोंडातून जातो? प्राण डोळ्यातूनही जात नाही, प्राण तोंडातूनही जात नाही. प्राण जातो कुठून? प्राण जिथून आला तिथून जातो. मग प्राण आला कुठून? पहिलं तर प्राण कोण आहे? ममय वंश, तो देवाचा अंश आहे. कुठून गेला? आईच्या उदरात असताना. तुम्ही झोपत आहे, कुठून गेला? बाळ जन्माला आल्यानंतर त्याचा जिथून प्राण गेला तो दररोजा ढिल्ला असतो. तुम्ही मायनं मग तेल लावू दररोजा फिट केला. आला का ध्यानात दररोजा? का झोपत आहे अजून? टाळू भरणी दररोजा रिकामा असतो, ढिल्ला असतो. तो लेकरू जन्माला आल्यावर ते पहा दबता असं. माझ्या क्वार्टर दाबून पहा, फक्त इतका दाबू नका किती लेकरू मरल. उद्या माझ्याच नावाचा दांगडू महाराजांना दाबायला सांगितलं. हो, लोक म्हणजे काय सांगितलं हे ऐकत नाही. हां, त्याचा अर्थ समजून घेत नाही. एका डॉक्टरकडं रातच्या एका म्हाताऱ्याला अचानक त्याचं ॲसिडिटी वाढली म्हणून पोरायनं धरलं बी सोडलं नेलं. डॉक्टरनं पाहिलं ॲसिडिटी वाढली. म्हणले अटॅक नाही म्हणले, अटॅक काय नाही, ॲसिडिटी फार वाढलेली. एक काम करा, ही बाटली घरी घेऊन जा, म्हाताऱ्याला पाजा. फक्त एक काम करा, हलवून पाजा. म्हातारा घरी आणलं आणि दोन्ही पोरं म्हणले गड्या आपल्या डॉक्टरनं काय सांगितलं? हलवून पाय जायचं म्हणले. मग म्हणले धर हात तू म्हाताऱ्याची. आणि मी पाय धरतो. एकानं हात धरले, एकानं पाय धरले. जे म्हातारा हलवता म्हातारा मेलं.
म्हातारं मेलं म्हणून रिपोर्ट पोलीस स्टेशनला कोर्टात केस उभी राहिली. जज आणि सगळे ते वकील भांडू लागले. हे म्हणले आम्हाला डॉक्टरनं सांगितलं हालून पाजायचं म्हणून म्हातारं मेलं. डॉक्टर उभं राहायला म्हणले मी हालून पाजायचं सांगितलं पण काय ऐकायचं ना. म्हणले काय काय हलवलं तुम्ही. म्हणले म्हातारं म्हणले येडपटाव मी बाटली हालून पाजायला सांगितली होती. नाही कळलं की बेजार आहे म्हणून ध्यान देऊन ऐका थोडं. मी काय सांगायला लागलो. प्राण आला कुठून. इथून आत आला. मग जाईल कुठून बाहेर. तिथूनच काळ येतो आणि काळ आल्यानंतर पाश टाकतो त्या जीवावर. पाश टाकल्यानंतर हा दरवाजा उघडतो. हा दरवाजा 2-3च लोक उघडतात. 1 काळ, नंबर 2 देव आणि नंबर 3 संत किंवा योगी. या 3 लोकांव्यतिरिक्त उघडता येत नाही. एका योग्याला 14 वेळेस काळ न्यायला आला. ते योग्यानं योग साधण्याच्या बळावर हा दरवाजा उघडायचा आणि आपला प्राण ब्रह्मांडात लपून ठेवायचा. त्या योग्याचं नाव चांगदेव. किती वेळेस. 14 वेळेस काळ वापस पाठवला म्हणजे हा दरवाजा उघडला जातो. ऐका मला वेळ कमी आहे माझ्याकडं. पाश टाकला आणि पाश टाकून सूक्ष्मदेव बाहेर काढला. कोण. काळानं. खाली पडला तो स्थूलदेव. खाली कोणता पडला. स्थूल सूक्ष्मदेव. त्यासोबत अंतकरण आहे. कोणासोबत. त्या देहासोबत. अंतकरण मन बुद्धी चित्त ना अहंकार. त्यामुळं आठवणी ओळखी प्रेम आपुलकी हेवे देवे सगळे त्याच्यासोबत आहे. कोणासोबत. त्या सूक्ष्मदेहासोबत. म्हणून जसा हातात आला तो देह तसा रडू लागला आणि काळाला म्हणतो सोडा सोडा मला सोडा सोडा. बघा माझी पत्नी बघा माझा मुलगा बघा माझा भाऊ बघा माझे अमुक बघा माझे सोडा ना मला सारखे झटके देतो. ध्यान देऊन ऐका. आणि झटके देत असताना काळ विचार करतो याला असं नेऊन फायदा नाही. का. कारण की चिटकलेले माणसं नेऊन फायदा नसतं. काय नाही फायदा नाही. दोन्ही माईक बंद कर. चिटकलेले माणसं नेऊन फायदा नाही. विठाल 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 सांग. आणि ते चिटकू नाही निष्ठाव म्हणून हे 13 दिवस 16 आहे. हा कोणासाठी. रामभाऊ ते मेलेल्या माणसासाठी. ध्यान देऊन आहे का. आता मग पहिला विधी केला जातो. कोणता. पहिला विधी कोणता आहे. मेलेला माणूस काळ सोडून देतो हातातून आणि काळानं सोडल्याबरोबर काळानं सोडल्याबरोबर जीव जसा जातो तसा शरीरात एंटर होण्याचा प्रयत्न करतो. पण जीवाला आत जाता येत नाही तोपर्यंत दरवाजा लागतो. दरवाजा लागल्यामुळे जीवाला जात नाही. जीव म्हणतो बघा ना काळ मारा जाऊ द्या ना. ते म्हणले फक्त पाय आता सगळं काय काय चाललं. आणि तिथून पुढं जेवढा विधी आहे तो विधी फक्त त्या जीवाला दाखवण्यासाठी आत्तापर्यंतचा. चला पहिला विधी कोणता विधी आपल्याकडं. माणूस मेल्यानंतर त्याला बसवणे म्हणजे त्याला खुटवणे असं म्हणतात. काय म्हणतात. खुटवणे म्हणतात. खुटवणे काय म्हणतात तुमच्याकडं. बोलावं काहीतरी बंद कर रे बाळा. ते काय म्हणतात त्याला. माणूस बसवणे याला आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात. खुटवणे नाही म्हणत का. हां बसवणे म्हणजे खुटवणे थांबवणे. ऐका त्याला थांबवल्या जातं. काळ म्हणतो बघ पळपळ करू नको. पळपळ करू नको. अरे तुला घरच्या लोकांनी थांबवलं. मी थांबवलं. ज्या लोकांसाठी तू रडा लागला ज्या लोकांसाठी सगळा अट्टहास करायला लागला जीवा त्या लोकांनीच तुला थांबवलं ना. बसणं आता थांबणं तर जीव थांबवत नाही. हा जीवाला थांबवल्या जातं. थांबवल्यानंतर दुसरा विधी केला तो जीवावर. कोणता असतो जीव. दुसरा विधी. काळ म्हणतो बघ मी तुला थांबवलं नाही. दुसरा विधी कोणता. त्या माणसाला स्नान घातल्या जातं. आणि स्नान घालत असताना कमी कर रे दादा. स्नान घालत असताना सगळे लोक म्हणत असतात बघा शेवटचं स्नान आहे. आता पुन्हा स्नान नाही पुन्हा आंघोळ नाही. ऐका पुन्हा आंघोळ नाही पुन्हा स्नान नाही. हे शेवटचं असतात. शेवटचं स्नान आहे. शेवटची आंघोळ आहे. हा शेवटचं स्नान आहे. कमाले राजा भाऊची जाऊ द्या तुम्ही काहीच नका पाहू. तुम्ही फक्त माझ्याकडे पहा. शेवटचं स्नान आहे. हा विधी केला जातो. म्हणजे त्या काळ म्हणतो त्याला बघ हे काय कोणतं स्नान आहे तुझं. शेवटचं आहे. चाल सोबत माझ्या. आता थांबू नको. आणि एवढ्यावरच नाही थांबत. मग जर त्याच्या अंगावर आभूषण असले तर काढून घेतले. आता
लोक म्हणतात काढा काढा काढा. श्रीमंत माणूस झाला त्याच्या अंगावर आहे पा. लेकरं जर चांगली असली आणि एखादी म्हातारी जर मेली तर प्रेमानं दागिने काढतात. कशानं काढतात? प्रेमानं काढतात. पण जर लेकरं जर भावचक असतील ना तर बऱ्याच भावचक लेकरांना म्हातारीचे कान तोडले. हां, कान तोडले, ध्यानात ठेवा. हां, काढून घेतात, ठेवत नाही. काळ म्हणतो बघ अरे तुझे येत नाही अंगावर दागिने ठेवा लागले का? हां, आमच्या गावात एक श्रीमंत माणूस मेला. श्रीमंत होता, खूप श्रीमंत माणूस मेला. फार 10-12 वर्ष झाले त्याला. हां, त्याला 4 पोरं होते. बायको वट्यावर रडत होती आणि रडून सांगत होती लेकरायला, बाबू रे बाबाला स्नान घाल, आता पुन्हा स्नान नाही, पुन्हा हा चेहरा दिसणार नाही. गंगूबाई तू बी स्नान घाल व. पोरीला सांगत होती म्हातारी. आणि सांगता सांगता म्हातारी ध्यानात आलं, सगळं झालं. पण 10 ग्रॅमची सोन्या सगळे म्हाताऱ्याच्या गळ्यातच अजून. म्हातारी तर चाललं पण साखळी जायच्या मागे. इथं कोणी कोणासाठी रडत नाही, जो तो आपला स्वार्थ घेऊन जगतो, ध्यानात ठेवा. म्हातारी म्हणली आता करू तर काय करू? जर कोणाला म्हणते दत्ता बुवा तेवढं काढा तर लोक म्हणतील म्हातारीला दुःख झालं नाही. मग म्हातारी म्हणली आता काहीतरी डोकं लावू नाही. म्हातारीने वट्याहूनच डोकं लावलं. आणि दत्ता महाराज तुम्ही आले का बापा? आणि गोविंदबा दिसून नाही राहिले. ते म्हणले संघचे. आणि बापा कसे राम लक्ष्मणावाने सत्याला आमच्या गावात येत होते, कसे उमेश बुवा तुम्हाला आणत होते. पहा ना आता दिसतील का भाऊ? कसे दिसत होते, कसे तुम्हाला चहा घ्यायला आणत होते. पहा ना दत्ता भाऊ कसे त्यांचे चरण दिसतात. पहा ना दत्ता भाऊ कसं तुमच्या मामावर धोतर किती शुभ्र सुंदर दिसतं. आणि गोविंद दादा पाहन कसं माझ्या राजाचा कंबरपट्टा शोभतो. माय तुम्ही झोपते का? म्हातारी पायाहून कंबरपट्ट्यावर गेली. पाहन उमेश दादा कसा तुमच्या मामाची छाती वाघासारखी दिसते. माय आणि दत्ता भाऊ तुम्ही पाहन कसं माझ्या राजाच्या गळ्यात 10 ग्रॅमची साखळी चमचम चमकती. माय दत्ता भाऊ म्हणले अरे ते साखळी राहिली रे बाबा. साखळी राहिली रे बाबा. यमाची हाती बांधून या देते, भूषणे ही घेते काढून या. अरे यमाची हाती बांधून या देती. काढा काढा म्हणले. सगळे दागिने काढतात. हां मावल्या हो, काय नाही ठेवत, गहू पोत नाही, फुलं नाही, डुलं नाही, एक दाणे नाही, काही ठेवत नाही. चट काढून घेणारे, सगळं काढून घेणारे. मग सगळं जर नंतर काढून घेणार आताच काढा आणि मग इथं ठेवा आणि मग घरी जा. सगळं काढून घेणारे, ध्यानात ठेवा. काही संघ येत नाही. संघ फक्त एकच येते, काय? पवित्र तुळशीची माळ. माळ काय? ती ना काढू, राहू द्या. काहून? माळ काढत मग जे संघ येतं ते न्यावा का? इथून काढतात लोक ते न्यावा. चला ऐका. काळ म्हणतो बघ, हे सगळं काळाचा आणि त्या जीवात संवाद आहे. बघ म्हणले, बघ म्हणले बघ. आणि मग जीव म्हणतो हो राजा. आणि म्हणले बघ आता पुढं काय झालं. ह्या पाय म्हणले मी तुला बांधलं होतं पण सोडलं. पण तुझ्याच घरच्या लोकांनी पाय नाही, हे तुझ्या घरचे लोक आहेत, तुझ्या प्रेमाचे लोक आहेत. बघ म्हणले यांनीच तुला बांधलं. तुमच्याकडे बांधतात का मेल्यावर? नुसतं बांधत नाही. हुशार लोक धोत्राचा गुळ हातात धरतात. इकून आवळा एक हरी का आवळा करकारी खुडून. बरं मला एक सांगा, नाही आवळलं नाही बांधलं ते का पळून या रे घरी? पण कसं देतात कसं? बांधून देतात. ऐका ना, यमाची हाती बांधून या देती, भूषणे ही घेती काढून या. काळ म्हणतो बघ त्यांनी बांधून दिलं. आणि बांधल्यानंतर मग खांदेकरी किती? 4. पाणी धरणारा 5व्याच्या हातात काय? कशाचं? मातीचं. मग मातीचंच मडकं काऊन? शरीर हे पृथ्वी तत्वापासून मातीपासून बनलं आणि याची काय होणार आहे? म्हणून माती समोर. माती कहे कुंभार से कब तक रो दे मोय, एक दिन ऐसा आएगा मैं रो दूंगी
येतोय. ऐका, म्हणून पुढं मडकं दुसरं कारण सांगतो. लेकरू जन्माला आलं की मडक्याचं काम पडतं पहिल्यानं. जुन्या महिलाला माहिती आहे, लेकरू जन्माला आल्याबरोबर मडक्याचं काम आहे. सुरुवात मडक्यापासून, म्हणून शेवटही ती सगळी घाण मडक्यात टाकावं लागते. म्हणून सुरुवात मडकं, शेवट. चला ऐका, चला पुढं, चला मडकं पुढं. मग खांदेकरी किती? 4 आणि तू एक 5वा. 5च काहून? हा देह अनिला 5चा उसना. हा देह 5 जण ऐकून आणला उसना, म्हणून न्यायला किती लागतात? 5. चला पुढं आता. आणि मग स्मशानभूमीत निघता. तो जीवही सगळ्या संगत निघतो स्मशानभूमीत. आणि स्मशानभूमीत गेल्यानंतर पहिली क्रिया आहे पाणी पाजणं. काळ म्हणतो बघ तू शेवटचं पाणी पाजायला लागले. आणि दुसरी प्रक्रिया त्याला मुखाग्नी देते. जीव म्हणतो बघ तू ज्याच्यासाठी रडा लागला आणि ज्याच्यासाठी इथं चिटकून राहायला लागला तेच लोक तुला पेटवा लागले. पेटवणारे कोण असतात? बाहेरचे का घरचे? जीव काळ म्हणतो चाल, अरे तुला पेटवा लागले घरचे भल्या माणसं, ऐक रे. आणि पेटवल्या जातं. पेटवल्यावर पुढची प्रक्रिया. काळ म्हणतो तुला आत्तापर्यंत कळालं नसेल तर पुन्हा पाय आता. आणि मग पुन्हा डेमो आहे तिथं स्मशानभूमीत. काय डेमो आहे? मडकं खांद्यावर ठेवल्या जातं. मडक्यात गावरान तूप असतं. बरोबर ना? होच म्हणतात राव तुम्ही सगळे. झोपत आहे का काय? पाणी असतं. आणि ते पाणी मडक्यात एक दगड आणल्या जातो. आणि दगडानं ते मडकं, त्या दगडाला आमच्याकडे काय म्हणतात? वखऱ्या, आक्समा, प्राणखडा, काळखडा, हे प्रत्येक प्रांतातलं नाव आहे त्याचं. त्याला काळ येतो. का फोडतात? ते डेमो आहे. डेमो येतो. काय डेमो आहे ऐका ध्यानात टाको जीवा. मडकं म्हणजे शरीर, पाणी म्हणजे प्राण, आणि दगड म्हणजे काळ. मडकं रूपी शरीरात जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत मडक्याला किंमत आहे. या मडक्यात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत मडक्याला किंमत आहे. पण झालं काय? या मडक्यारूपी पाणी काढण्यासाठी काळ आला आणि त्यानं मडक्याला छेद केला. आणि त्यातला काय काढणं लावला प्राणानं? काळानं प्राण. प्राण म्हणा, प्राण प्राण. मग या कोपऱ्यातून दिसत नव्हतं, या कोपऱ्यातून पाय, या कोपऱ्यात पाय, या कोपऱ्यात काय, एक प्रदक्षिणा मारली आहे. या मडक्यातला काय चालला? प्राण चालला. कोण घेऊन जावं लागलं? काळ. मग आता या मडक्यातला पाणी रूपी प्राण गेलं. आता हे मडकं आमच्या कामाचं राहिलं नाही दादा, अजिबात राहिलं नाही. मग काय झालं? त्यातला मडकं रूपी शरीरातलं पाणी रूपी प्राण गेला. त्यामुळं आता हे आमच्या कामाचं राहिलं नाही. हे बैल सोडू शकत नाही, हे गुरंढोरं सांभाळू शकत नाही, हे दूध काढू शकत नाही. या मडक्यातला काय गेला? प्राण गेला. म्हणून आम्ही सगळ्या पाहुण्या रावण्याच्या साक्षीनं, गेन कमी करा, सगळ्या पाहुण्या रावण्याच्या साक्षीनं काय करतो? हे मडकं कुठं टाकतो? पुढं का मागं? बोला ना. मागं का? म्हणजे याचा आणि आमचा काही संबंध नाही. याला आता आम्ही आमच्या जीवनाच्या मागं टाकतो. याचा आणि आमचा आता संबंध राहिला नाही. याला आम्ही काय केलं आता? हे आता काहीच कामी नाही ना, याच्यात प्राण नाही राहिला ना. हे म्हैस सोडू शकत नाही, हे चाल म्हणू शकत नाही, हे वाजू शकत नाही, हे काकडा म्हणू शकत नाही. मग हे काहीच कामी नाही. म्हणून आम्ही सगळ्या याच्या साक्षीनं, हे पेटी वाजू शकत नाही मग, म्हणून सगळ्या याच्या साक्षीनं आम्ही काय करतो? याला पुढं टाकतो का? मांग म्हणजे याला मांग टाकलं. याला आम्ही काय टाकलं? आता मांग टाकलं. आणि मांग टाकल्यामुळे याचं काय झालं? ते दुसरा हजरच असतो ते मडक्यात चुरा झाला. याचं काय झालं? याचा चुरा झाला, याची माती झाली. आणि हे आता कुणाच्या कामी येत नाही. हे मडकं सुद्धा ठेवलं नाही की शोधकात जर सकते रे काऊन नाही ठेवत की ते कोणाच्याच कामी नाही. आता एखादी बाई म्हणली असती जर ठेवलं, बाई बरं झालं बाई, बाळाची शी काढायला काहीच नव्हतं म्हणून ते ठेवत नाही. कशालाच काहीच कामी नाही आलं पाहिजेत म्हणून त्याची काय झाली? माती झाली. त्यामुळं या जीवानं, ऐका, या जीवानं आमच्या संग घरी येऊ नाही. याचा आमचा काही संबंध राहिला नाही. त्यामुळं यानं
आमच्या घरी येऊ नये याचा आणि आमचा संबंध तुटला, यानं आमचा संबंध न आहे काय, आहे काय, हसू नका, हे ऐका सगळं, बोला बोला, ऐका ऐका हे सगळं. बोंब मारले हाती, याचा आणि आमचा संबंध नाही हो, यानं माग येऊ नये हो, याला आम्ही माग टाकलं हो, हसू नका. दुसऱ्याचं मरण पाहून सावध व्हा माणसानं. हा, तुम्हाला मजा वाटायला लागली. बोंब मारले हाती, याचा आमचा संबंध नाही. जीवानं मग युवा माग येऊ नये, पण जीव चिटकलेला असतो, पुन्हा घरी येतो. आणि घरी आला की मग कधी येणीजवळ, कधी बहिणीजवळ, कधी मावशीजवळ, कधी पुरीजवळ हिंडत राहतो घरात. किती दिवस? रक्षा विसर्जनपर्यंत 3 दिवस. 3 दिवस किती दिवस घरात हिंडत राहतो. काय बाया म्हणतील, बाई मग खाऊ माझ्याजवळ तर नसेल आला. घाबरू नका. का घाबरू नका? कारण तो काळाच्या ताब्यात आहे, काळ संघ आहे ना. 3 दिवस फिरतो आणि 3 दिवसानंतर 4 दिवसानंतर तुमच्याकडे काय कोणता कार्यक्रम असतो? रक्षा विसर्जन. बोलत चला. रक्षा विसर्जनला पुन्हा जीव संगम होतो. कुठं? स्मशानभूमीत. आणि स्मशानभूमीत गेल्यानंतर तो पुराव्या साक्ष पुराव्याचा कार्यक्रम असतो. गोमूत्र टाकल्यात त्याच्यावर, आणि गोमूत्र टाकल्यानंतर रक्षा विसर्जन कसं आहे तुमच्याकडं? अशी का अशी? म्हणा तूच सांग, कारण आम्ही ध्यानावरच कुठे. अहो असं असते का? असं असतं, असं 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 का? सगळे प्रेमाचे येतात. युवा येतो, युवा ये चांगलं केलं बरं तुम्ही, आत्तापर्यंत आमच्या मुलीला जीव लावला, पण आता तुम्ही निघा. पोरगं म्हणते, बाबा लय उपकार झाले तुमच्या आमच्यावर, फार चांगले संस्कार दिले तुम्ही, पण आता निघा. पोरगी म्हणते निघा. महाराज येतात, सप्त्यातले जीव लावला तुम्ही आम्हाला, पण आता काही कामी नाही तुम्ही आमच्या. आम्ही पोरायचं घेऊ संघ, समेट मारून पोरायसंग, तुम्ही निघा. निघा. हां, हसू नका. या सगळ्या विधीत करुण पुराणात आलेल्या, तुम्ही निघा. कोणीच असं म्हणत नाही. उगं एखादं कॅसेट असेल नट ढिल्ले तेच म्हणाल चाल संघ, निघा. आणि हा सगळा पूर्ण युवाई जवाई पाहुणे रावणे राजकीय सामाजिक शैक्षणिक सगळे क्षेत्रातले निघा म्हणतात. आणि निघा म्हणल्यानंतर जीवाला तिथं वैराग्य होते. कोणतं वैराग्य येते? स्मशान. आणि स्मशान वैराग्य झालं की मग कुठे येतो माणूस? घरी येतो. कोणतो जीव पुन्हा येतो घरी, पण आता घरात हिंडत नाही. 10 दिवस त्या दरोज्याच्या आडून घे बसतो, बोलत नाही कोणाला. आता त्याला कळतं काही फायदा नाही, एक थांबा म्हणलं नाही, मग ते दरोजा आडून घे असं बसतंय. किती दिवस? दशक्रियाविधीपर्यंत. ह्या सगळं का करतो आपण हे ऐका. आणि मग दशक्रियाविधीला सगळी भावकी निघते, भावकी संघ तो जीवही निघतो. दशक्रियाविधी भावकीचं का गावकीची हो? म्हणा तू सांग, बोलूच नको आम्हाला. काय काही आम्ही कुठं ध्यान रे, आम्ही उगं जातो मग जातो. हां, बाकी पळसा खाली, आम्ही पळसा खाली. कोणी वड्यावर तर आम्ही वड्यावर, आम्हाला काय माहिती. ऐका, दशक्रियाविधी भावकीची. कोणाची? शरीर कोणाचं? भावकीचं. मी कोणाचं आहे सध्या? भावकीचा. मग भावकी निघतील, भावकीसोबत जीवही घराच्या बाहेर निघतो. मग नदीवर विहिरीवर तो विधी असतो. कोणता? दशक्रिया विधी. झालं, आलो जवळ आपण तिरवीच्या. आणि मग तिथं तो विधी होतो. तिथं विधी झाल्यानंतर 3 भागात भात शिजवले जातो. 3 भाग केले जातात. एक चित्रगुप्ताला, एक देवाला आणि एक काळाला. चित्रगुप्ताला काहून? देवाला काहून? देव. काळाला काहून? हा काळ याच्यासोबत आहे. आणि चित्रगुप्ताला काहून? सगळा याचे सगळे कारनामे चित्रगुप्त काढणारे बाहेर. म्हणून चित्रगुप्ताला विनंती, काही चुका झाल्या असतील तर लय नको याची मेमरी दाखवू लोकायला, याचे फोटो सगळेच दाखवू नको. काळालं की रिकामे याला जास्त शिक्षा होईल. यानं बऱ्याच चुका करले. यानं कधीच स्वतःच्या वावरातल्या शेंगाने आणल्या, स्वतःचं वावर असून दुसऱ्याच्याच वावरातल्या. बस 2-4 वेळेच्याच दाखवू, 5-7 वेळेच्या दाखवू नको, शिक्षा जास्त होईल. चित्रगुप्ताला दिले जातं ऐका, एक गाय आणि वासूर दिलं जातं. कारण 99,000 योजनचा प्रवास आहे. 16 गावं लागतात. वैतरणी नावाची नदी लागती. म्हणून काय दिलं जातं? गाय आणि वासूर दिल्या जातं. जहाज दिल्या जाते, बोट दिल्या जातात, छत्री दिल्या जाते, शिडी दिल्या जाते. हे प्रवासात लागणारे साहित्य कोणाला? जीवाला. ऐका. आणि मग दशक्रिया विधी दगड आणले यातून, दगडाची पूजा केली जाते आणि दगडाला हात जोडले जातात. हे काळ देवता हा आमचा माणूस आहे, याचा सांभाळ करा, याला सुखानं नाही, याला त्रास देऊ नका रस्त्यानं. याच्या पित्यर्थ आम्ही 4 पत्र उचलू, पत्रवळ्या उचलू, जेऊ घालू, याला सुखानं घेऊन जा, याला त्रास देऊ नका. कारण मेल्यावर मारिती, झोडीती, तोडीती, हा मारतात झोडतात रस्त्यानं, म्हणून याला त्रास देऊ नका. आम्ही आयुष्यभर याच्या प्रित्यर्थ दानपान करू, तुम्ही याला घेऊन जा. आणि मग
पूर्ण हातावर पाणी घेतलं जातं आणि दगडावर सोडलं जातं आणि दगड पाण्यात सोडल्या जातो. तिथून तो जीव कोणाच ताब्यात गेला? काळाच्या. कधी? दशक्रिया विधीला. आता आली 13वी. मग दशक्रिया विधीला जीव घरी येत नाही. आता जीव कुठं राहतो? गावाच्या येशीवर. किती दिवस? 13वी. मग 13वीला परत एक कार्यक्रम आहे. कोणता? नैवेद्य दाखवण्याचा. दाखवला नैवेद्य आज कार्यक्रम येतो. आज नैवेद्य तो दाखवला जातो. काळाच्या ताब्यात असतो कोण? जीव. तो नैवेद्य पाहतो आणि पाहूनच खातो. बऱ्याच गोष्टी नजरेनं पाहिल्या तरी पोट भरतं, खायचंच काम नसतं. काही लोक म्हणतील नैवेद्य इथं दाखवल्यावर बाबाचं पोट कसं काय भरतं? तुम्ही कासवीन नावाची जात पाहिली का? कासवीन, कासव. कासविनीला जर पिल्ले झाले आणि जर तिच्या पिल्ल्याला जर भूक लागली तर कासवीन स्तनपान नाही करत. मग तिला दूध नाही. मग भूक लागल्यावर पिल्ले यायचं काय? काहीच नाही. पिल्ले भूक लागलं पिल्ल्यानं प्रेमानं आईकडं पाहायचं आणि प्रेमानं आईकडं पाहिलं की काश्वीन फक्त कृपादृष्टीनं पिल्ल्याकडं पाहते. नुसतं पाहिलं तर पोट भरते. कोणाचं? विज्ञानाचा दृष्टांत आहे हा. लोक म्हणतात असं ठेवून कुठं पोट भरत असतं का? काश्मीरला पाजायचं काम नाही. ते नुसतं प्रेमानं पाहिलं की पिल्ल्याचं काय भरतं? पोट भरतं. सांगू का तुम्हाला मी? नाना शेवटी आनंदात जगले. का जगले? कारण दो चौकून दोन्ही नातू खेळायचे नाना संग. नुसतं ते खेळणं पाहून नाना प्रसन्न होऊन शेवटचा आनंदात काळ गेला नानाचा. कशामुळं? माणूस दुःख विसरतं प्रेमानं पाहिलं तरी बी सुद्धा. ऐका, मग कितवा दिवस आला? 13वी. 13वीचा नैवेद्य खाल्ला की तिथून पुढं तो जीव गाव सोडतो. काय सोडतो? आज नाना गाव सोडणार आहे. आता कीर्तन झालं की गाव सोडणार. ऐका ना, मग नाना गाव सोडणार. मग जाणार कुठं? जिथून आले तिथं. मग नाना आले कुठून? सांगा. सुरुवातीचं मी सांगितलं जीव कुठून आला? विसरले का तुम्ही? धन्यवाद. मी सांगितलं जीव हा ईश्वराचा अंश आहे. कोणाचा? ईश्वराचा. मग अंश जर ईश्वराचा असेल तर जाईल कुठं? ईश्वरामध्ये. म्हणा मोकळे म्हणा, ईश्वरामध्ये. आता ईश्वर तुम्हाला सांगता येत नाही, मी सोपं सांगतो. ईश्वर म्हणजे चैतन्य. चैतन्य म्हणजे प्रकाश. प्रकाश. मग जीव कुठून आला? प्रकाशातून. मग जाईल कुठं? बोला कुठं? प्रकाशात. मग दिवसाचा प्रकाश कशाचा आहे सध्या? सूर्याचा. सूर्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात? रवी. काय म्हणतात? रवी. मग कुठे गेले ते आता? रवीत. कुठे गेले? म्हणले ते कुठे गेले? ते कुठे गेले? म्हणले ते रवी. अहो ते कुठे? हो ना, तेच सांगायला लागलो ना, ते रवी. त्यांना तुम्हाला ऐकलं शब्द लक्षात नाही आला? अहो म्हणले ते कुठे? ते नाना कुठे? म्हणले ते रवी. नाही, ते रवी. आता ते रवीकडे गेलेत. ते ज्या अंशातून आले त्या अंशाकडे गेलेत. म्हणून आजची काय आहे? म्हणून 13वी आहे. झालं कीर्तन. आजचं ही 13वी. आता दर महिन्याला तुम्ही त्यांचा एक पित्तर घालायचा दर महिन्याला. आणि एका वर्षाच्या अगोदर म्हणजे 11.5 महिन्याला वर्ष श्राद्ध करायचं. कारण ते कौरव प्रवास येतो, 1 वर्ष प्रवास आहे. एका वर्षानंतर ते त्यांच्या अंशात पोचणार आहे. पण जोपर्यंत ते अंशात जात नाही तोपर्यंत ते तुमचेच आहेत. म्हणून त्यांचा पित्र घालावा लागतो आपल्याला. आणि सगळं विधी करायच्या. का करायच्या? जर विधी नाही केल्या तुम्ही तर शास्त्र सांगते अहा कटकटा करती पितरे. ते पित्र शाप देत असतात आणि शाप द्याला की मग पितृदोष लागतो. मग एखाद्या माणसाकडे गेले ते म्हणतात द्यापा तुम्हाला पितृदोष लागलेला आहे, तुम्हाला आता कुठं जाणं आहे ते दोष जाण्यासाठी? नाशिकला. आणि नाशिकला काय विधी आहे? हा सगळा सोडलेला विधी पुन्हा तिथं करावा लागतो. मग तिथं जाऊन केल्यापेक्षा आपल्या वाडवडिलाची विधी इथंच करा ही आग्रहाची विनंती करतो. आणि याच ठिकाणी थांबतो. आदरणीय अरुण भाऊ असतील, सतीश भाऊ असतील यांनी मला या ठिकाणी बोलवलं. अभंगाची शेवटची फक्त कडवे चालू होईल आणि चालीतच संपल. आता
ऐका, यांनी मला बोलवलं, सेवा दिली, त्याबद्दल धन्यवाद. खरं तर नाना आमच्या कीर्तनकाराचे आवडीचे होते. आम्ही आलो की नानाला कीर्तनकार ओळखत नाही असे कीर्तनकार नसेल, सगळे ओळखायचे. नाना जरी गेले पण कर्तृत्वाच्या रूपानं कायम आमच्या स्मरणात येतील, तुमच्या स्मरणात राहतील. पुनश्च एकदा मी भगवान पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की नानाला भगवान पांडुरंगाच्या चरणी चिर शांती लाभो, हे म्हणणं आहे. त्यांना चिर शांती लाभली. का लाभली? कारण त्यांनी सगळे जीवन त्यांचं तिथीवर आणलं, मरण तिथीवर, तेरवी तिथीवर, सगळं तिथीवर आणलं. त्यामुळं त्यांना शांतीच प्राप्त झालेली आहे. पण तरीसुद्धा वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी त्यांना चिर शांती लाभो पांडुरंगाच्या चरणी एवढी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबावर, मुलावर, मुलीवर, सुनायावर, पत्नीवर जो दुःखाचा डोंगर कोसळला, त्या दुःखातून सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देव, एवढी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. आणि महाराज म्हणतात ते हे सर्व होत असताना त्या देवाला शरण जा, आणि त्या देवाला शरण गेले की मग भीती राहत नाही. अभंगाचं शेवटचं कडं. एका जनार्दनी शरण, 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 एका जनार्दनी शरण. ऐसे असता भय कवच, ऐसे असता भय कवच, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, ऐसे असावे भय कवच, ऐसे असावे कवच, तैसे असावे संसारी, ऐसे असावे संसारी. जोवर प्राचीनाची दोरी, जोवरी प्राचीनाची दोरी, जोवरी प्राचीनाची दोरी, जोवरी प्राचीनाची दोरी, जोवरी प्राचीनाची दोरी,
विठ्ठल जय जय विठ्ठल